करून संध्याकाळचे जवळजवळ आता 4:31 होत आहेत आणि या पहिला बॉल मेगा फायनलचा टाकण्यासाठी प्रसाद पाटील तयार आहे. पेण तालुक्यातील वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि तो गोलंदाजी करण्यासाठी आल्या. 5 षटकांची मॅच समोर रायबादेवी रावे संघ त्यांना ठाऊक आहे एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेत, एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय, कधी रावे जिंकलाय कधी कलवे जिंकलाय, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडले टकाटका. निमित्त पांदिवे 11 पांदिवे आयोजित उपसरपंच चषक. जोरदार टाळ्याने आपण मेगा फायनलचं स्वागत करूया. मेगा फायनल अंतिम सामना 1 लाख रुपये अमाउंट. कोण जिंकेल, कोण ठरेल चॅम्पियन, कलवे जिंकेल की रावे, दोन्ही पेण तालुक्यातील संघ आहेत. आता मजा येईल या बॅटलला. 3, 2, 1 लेट्स प्ले. शोड द गुड गेम. दोन्ही संघ तयार. पहिला बॉल प्रसाद पाटीलचा. पहिलाच बॉल मिस टायमिंग. मिड ऑफचा खेळाडू सरसावलाय. ओ कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला केला, सोपा नव्हता कॅच, परंतु कॅच मोठा खेळाडूचा सोडल्या म्हणूया. ओमकार पाटील कदाचित शून्यावरतीच जावं लागलं असतं बाहेर, परंतु हा सोडलेला कॅच. पहिल्याच बॉलवरती जीवनदान. पहिल्या बॉलवरती 2 धावा. प्रसाद पाटीलचं हे षटक. 5 वर्ष मॅच. मागील मॅच मध्ये आवरे संघानं देखील चांगला संघर्ष केला, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त आक्रमक पाहायला मिळाला सुशांत मोकल आणि त्याच्या जोरावरती पुन्हा एकदा गावदेवी कळवे संघ टॉप 2 मध्ये पोहोचला. मेगा फायनल खेळत असताना हे दोन्ही ताकदवार संघ. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बॉलवरती कॅच सुटला, पण तो आता पकडलाय. ओमकारचा खेळ लवकरच संपला. दुसऱ्याच बॉलवरती 2 वरती 1. दुसऱ्या बॉलवरती मोठे विकेट्स. ओमकार पाटील फार लवकरात लवकर स्वस्तामध्येच बाद झालाय म्हणूया. आणि गोलंदाज प्रसाद सांगतायत तुमच्या खेळाचा असेल वरचा दर्जा तर होते तुमच्या नावाची चर्चा. का बॉलिंग करतायत संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रसाद पाटील हा देखील एक चर्चेचा भाग राहिला. याच दरम्यान इंडियन नेव्ही मध्ये ज्यांचे सामील झाले होते असे हेमंत किशोर पाटील यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूयात. पांदिवे गावचा अजून एक इंडियन नेव्ही मध्ये यश जितेंद्र पाटील, त्याचंही शब्दासाठी आपण स्वागत करूयात. ओ इथे देखील बॉल बॅट चेंज. विकेट कीपरनं पकडलाय कॅच. अंपायरचा इशारा आलाय. फलंदाज बाद. या शूर सैनिकांना मानवंदना डीजे मॅडीच्या माध्यमातून दिली गेली. म्हणून मॅडी का पाहिजे प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचं कारण आहे. किशोर पाटील यांचे चिरंजीव समाधान पाटील आणि हेमंत पाटील दोघेही बंधू इंडियन नेव्ही मध्ये दाखल झालेत आणि गरुड झेप करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून एक बांदिवकर यश जितेंद्र पाटील याचीही निवड झाली आहे, त्यामुळे या तिघांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षक माय बाबा चौफेर टाळ्यांचा गजर आणि गजर झाला पाहिजे. धन्यवाद आल्या. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि मैदानाकडे मेगा फायनल कडे आपण लक्ष वेधूया. 2 वरती 2 विकेट. सध्या तरी स्कोरबोर्ड अगदी मंदावला, जणू काही फुटबॉलचीच मॅच. 2 वरती 2 विकेट. स्कोरबोर्ड वरती रन्स नाहीयेत. प्रसाद तयार. तिसरा बॉल. विकेट हॅट्रिकची संधी. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकला. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. फायनलची मॅच आहे. प्रेक्षक म्हणत असतील 5 ओव्हर सुशांत सारखा खेळाडू समोर आहे. 5 ओव्हर मध्ये 60 तर बनू दे तर मजा येईल मॅचला, परंतु तेवढ्या रन्स बनवण्यासाठी आता मिडल ऑर्डरला दमखम दाखवावा लागेल. परंतु प्रसादचं कौतुक करूया. येथे पराभवाची फिकीर केली कोणी, संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही हे सांगत असताना व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स. दर्जा दाखवलाय गोलंदाजीचा. प्रसाद तयार. पुढचा बॉल. ओ तिसरी विकेट येईल का? जोरदार अपील, परंतु नक्की घडलंय काय मैदानामध्ये? हर्ष उल्हास खेळाडू आणि
लागली का बघतायत यस अंपायर नक्की काय और ओव्हर स्टेपिंगचा यस चला ओव्हर स्टेपिंग साठी श्याम मोकाशी सर या कुणीही बोलायचं नाही. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे आणि कोणतंही गालबोट या स्पर्धेला लागलं कामे नाही. टीव्ही अंपायर्स कडे हा निर्णय पाठवलाय. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया का प्रसाद ओव्हर स्टेपिंग झालाय का अगदी परफेक्ट लाईन न बॉल टाकल्याची पडताळणी सध्या अंपायर्स करतात. योग्य निर्णय द्यावा लागेल आपल्याला कारण निर्णय फार महत्वाचे आहेत आणि त्यामुळे आम्ही टीव्ही अंपायर्स कडे हा निर्णय पाठवला. फार पारदर्शकता या स्पर्धेची प्रचंड प्रेम प्रेक्षकांनी दिले या स्पर्धेला आणि फार चर्चा देखील रंगली या स्पर्धेची. पांदिवे 11 पांदिवे आयोजित माजी उपसरपंच चषक 2026 चे महापर्व आणि मेगा फायनलचा थरार सध्या रंगला. प्रेक्षकांची गर्दी. ओ लिगल डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी नो बॉल नाहीये त्यामुळे कदाचित फलंदाज यस फलंदाज बाद. तिसरा धक्का आई रायबादेवी रावे संघाला 3 वरती 3. वो क्या है ना मच्छर अगर सोते तीन वरती 3. 3 बाद 3 धावा. प्रसाद पाटील सबसे कातील दमदार बॉलिंग त्याची पाहायला मिळते. 3 विकेट्स घेतल्यात आणि धाबे चांगलेच दणानलेत आई रायबादेवी रावे संघाच्या खेळाडूंचे कारण सुरुवात अगदी डगमगले. 3 ला 3 विकेट. प्रसादसाठी एवढं नक्की म्हणेल हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कोई समंदर दरिया में नहीं गिरता. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स. आग लावणारी गोलंदाजीच म्हणूया आपण. प्रसादचं कौतुक केलं जाईल. 3 धावा 3 विकेट्स त्याने घेतल्यात. दमदार गोलंदाजीचं उत्तर. फलंदाजांना उत्तर देणारी गोलंदाजी पण तो धावा काढणं फार गरजेचं आहे. रावे टीम बराच वेळ झाला शांत परफॉर्मन्स पण तो आता शांत बसून चालणार नाहीये. तुमच्यातील आक्रमकता तुमच्यातील पॉझिटिव्ह अप्रोच हा तुम्हाला सिद्ध करावा लागेल. प्रसाद तयार. पुढचा बॉल ओ स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर वाढवलंय प्रसाद पाटीलनं. 4 अगदी 3च धावा या ओव्हर मध्ये आल्यात आणि 3 विकेट्स. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले म्हटलं तर खऱ्या अर्थानं बॅटिंग साठी ओळखलं जातं पण तो सध्या ते बॉलिंग साठी उपयुक्त राहिलाय. लाजवाब बॉलिंग. हीच पेन तालुक्याची ताकद आहे. फास्टर अँड फ्लोरियस बॉलिंग दमखम दाखवलंय प्रसाद पाटीलनं. 5 बॉल मध्ये रन्स नाहीयेत. काढू दिला. एकही बाउंड्री आली नाही आतापर्यंत. ओ बॉलिंग अवेलेबल असतं एकदा जोरदार टाळ्या उद्या. कलवेचा सुपुत्र प्रसाद पाटील धारदार गोलंदाजीने चोख उत्तर दिला आणि या ओव्हर मध्ये दिल्यात अवघ्या 3 धावा आणि 3 विकेट्स. फक्त 3 धावा. टीम रावे संघाची खराब सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत मोकल परंतु रावे टीम धावांची गरज है. जैसे कहते हैं ना कि कौन है जिंदगी में जो मुश्किलों से गुजरा नहीं जीता वही जो थककर कभी बैठा नहीं. मैदानामध्ये सुरुवात थोडीशी खडतरताना जरूर पाहायला मिळाली परंतु अद्याप 24 बॉलचा खेळ राहिला. बॉलिंग ट्रॅक वरती प्राऊड ऑफ कलवे प्राऊड ऑफ रायगड. बॉलिंग ट्रॅक वरती रायगड भूषण सुशांत मोकल. ओ अवे फ्रॉम बॉडी थोडासा दूर होता. बॉल दूरच केलेत. खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला निघालाय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा मिळाल्या जातील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 5 ला 3 अशी सुरुवात. प्रेक्षकांची गर्दी पाहू शकताय. ही नेहमी उरण पूर्व विभागामध्ये स्पर्धा असू द्या प्रेक्षक तुम्हाला मोठ्या संख्येनेच पाहायला मिळतील आणि आज देखील पाहू शकता तुम्ही पांदिवेचं क्रीडांगण आणि ते कचकचून भरलंय पूर्णपणे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक अतिरिक्त रन्स. परंतु सध्या चर्चा सुरू आहे की कोणाला इलेक्ट्रिक स्कूटी मिळेल कोण जाईल ती इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन. ज्यानं दमदार बॅटिंग बॉलिंग केले त्याला ते मिळणार आहे पारितोषिक. अगदी काही क्षणामध्ये चॅम्पियन रनर अप उपविजेता 3rd प्राइज 4th क्रमांक. परंतु ही चॅम्पियन कोण बनेल महत्वाची मॅच फायनल कोण जिंकेल. सुशांतचा फुल टॉस बॉल लॉंग ऑफ सरसावलाय. कॅचची संधी पकडलाय कॅच. आणखीन एक धक्का आई रायबारा देवी रावे संघाला विकेट. 4थी फलंदाज बाद.
6 वरती चौथा धक्का लागला आई रायबादेवी रावे संघाला. अगदी टॉस जिंकला. प्रथम तर कॅप्टननं फिल्डिंग करण्याचा निर्णय कलवे टीम आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आला टीम रावे संघासमोर, परंतु बॅटिंग हवी तशी झाली नाहीये. 6ला 4 विकेट. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. 6ला 4 विकेट. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला, लॉंग ऑनला निघाला बॉल. क्षेत्ररक्षक प्रसाद त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळेल. याचा चर्चा आम्ही केलं की एकमेकांचा खेळ ठाऊक आहे दोन्ही पेण तालुक्यातील संघ, परंतु सध्या तरी कलवे टीम भारी पडल्या रावे टीमच्या विरोधात. चांगली बॉलिंग सुशांतचं देखील आपण विशेष कौतुक करूया. एकंदरीत या स्पर्धेमध्ये त्याचा देखील बोलबाला चांगलाच राहिलाय. प्रचंड चाहता वर्ग सुशांतचा नेहमीच वाट पाहत असतो त्याच्या मॅचची. तगडा बाउन्सर. प्रश्न विचारला बॅट्समनला, हाल कैसा है जनाब आपका. डॉट बॉल. कमालीचे हे षटक. किती धारदार गोलंदाजी, चोख प्रत्युत्तर देत असताना सुशांत मोकलला आपण पाहू शकता. मगाशी देखील आपण उल्लेख केला की येत्या मे महिन्यामध्ये चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये इंडिया ओपन मध्ये हा खेळाडू खेळणार आहे. इंडिया ओपन इंडियामधून मॅडिया फक्त 64 खेळाडू निवडले जातील आणि त्यामध्ये सुशांत मोकलची निवड करण्यात आली. सिद्धिविनायक धाकटीजू या टीम मध्ये. प्राऊड ऑफ कलवे, प्राऊड ऑफ रायगड हे म्हणायला देखील हरकत नाहीये. अभिनंदन सुशांत. आणि इथे वाईट बॉल आला, एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 8 वरती 4 विकेट पडल्यात. विकेटने टेन्शन वाढवले रावे टीमच्या पाठीराख्यांचं. फक्त 8च धावा. हो इथे बॅटच्या मधोमध बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, आउट ऑफ दी पार्क, थेट पांदिमे गावामध्ये षटकार. धावा धाव फलकावरती लागल्यात आणि या ओव्हर मधील आय थिंक शेवटचा एक बॉल अद्याप धाव फलकावरती. 14 धावा. बुम बुम सिक्सर. रोहनच्या बॅट मधून आल्या कडक षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. 14 धावा. आणखीन असे षटकार प्रेक्षकांना पाहायचे आहेत, कारण समोर कळवे संघ आहे त्यांच्या विरोधात आपण ही चर्चा केली की 55-60 धावा तेवढ्या बनवाव्याच लागतील रावे टीमला. आता ऑफ स्टंपला लाईनला भेदण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव इथे चेंडू आलाय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 7.00 च्या सरासरीनं रायबादेवी रावे टीमची धावसंख्या 4 बाद 14 धावा. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा पाहायला मिळाल्या. 14 धावा. सध्या तरी पारड जड आहे गावदेवी कळवे टीमचं. रन्स फक्त 14च बनल्यात आणि षटक क्रमांक 3 घेऊन आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रसाद पाटील. तिसऱ्या षटकामध्ये एंटर झाल्या. आज बलाढ्य संघांना कलवे संघानं पराभूत केलं, परंतु हे विसरू नका रावे संघाने देखील आज चांगलाच परफॉर्मन्स दिला. प्रत्येक मॅच मध्ये त्यांचा बोलबाला राहिलाय, परंतु समोर आज कलवेचं आव्हान. या महत्वाच्या मॅच मध्ये रन्सची त्यांना आवश्यकता वारंवार आपण उल्लेख करतो. अजितजी पाटील साहेब खोपटे यांचं आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते. आम्ही त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतोय. अजितजी पाटील साहेब खोपटे यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होताना पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 14 धावा. प्रसाद पाटीलचे तिसरं षटक. बॅट्समन एकीकडे निखिल आहे आणि दुसरीकडे रोहन. ओ बॅटचा वरचा भाग लागला. डीप विकेटला बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. एक झाले पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु रन्स नाहीये. विकेट्स पडल्यात जास्त, त्यामुळे आता रिक्स घेऊन चालणार नाही. मॅचला सावरायचं कमीत कमी. चला अपेक्षा करूया 50 तरी बनायला हव्यात रावे टीम. धाव फलकावरती 15 धावा. हे तिसरं षटक आहे प्रसाद पाटीलचं. मुख्य गोलंदाज म्हणून प्रसादनं नेहमीच 2 षटके या टीमसाठी टाकलीत आणि जेव्हा जेव्हा प्रसाद चाललाय तेव्हा कळवे संघ बऱ्याच स्पर्धा जिंकलाय. हे देखील विसरून चालणार नाहीये. प्रसादची षटकं, सुशांतच्या बॅटिंगचा तडाखा नेहमीच चर्चेचा असतो आणि या विभागामधील प्रेक्षकांचं आम्ही विशेष कौतुक करतो. मग नाईटची स्पर्धा असू द्या, डेची स्पर्धा असू द्या, पाठीराखे फार महत्वाचे असतात. संघ जिंकावा, आपल्या गावातील मुलांचा खेळ चांगला व्हावा, यासाठी अक्षरशः टेम्पोने हे खेळाडू प्रेक्षक येत असतात. त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. धाव फलकावरती 15 धावा. 4 बाद 15. बॅटच्या मधोमध समोरच्या दिशेनं बॉल जाईल सीमारेषा पार. स्टँड अँड डिलिव्हर. लगातार आणखीन एक चांगला स्ट्रोक षटकार.
6 धावा मिळाल्यात. रोहनच्या बॅट मधून आला हा दुसरा लांब लचक षटकार. रोहन सांगत असतील जो मुलशी पॅटर्न मधला डायलॉग आहे की ठोकायचं तर टॉपच्याला, आणि मुख्य गोलंदाज आहे प्रसाद पाटील, त्याच्यावरती आक्रमण करत असताना 6 धावेनं रन्स बनल्यात. 21 धावा धाव फलकावरती. मग अशी 12वा खेळाडू होता रोहन. खेळला होता तो अगोदरच्या मॅच मध्ये देखील, परंतु रन्स मिळतात. 21 धावा. रोहन मुख्य खेळाडू आहे. चांगली बॅटिंग. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकलाय प्रसादनं. व्हाईट बॉलचा इशारा. चांगली रिदम आहे, चांगली ऍक्शन. प्रसाद जेव्हा बॉटम हँडचा वापर करतो त्याची ऍक्शन पाहायला मजा येते. चांगला रनअप जो पुढच्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 22 रन्स, 22ला 4 विकेट. जी चर्चा आपण केली की 50 बनल्या तरी देखील फाईट होईल, कारण ओमकार पाटीलचं देखील षटक चर्चेत राहिले मागील मॅच मध्ये देखील. त्यामुळे 50 धावा या चॅलेंज ठरू शकतात. प्रसादच्या ऍक्शन बद्दल आपण चर्चा केली, आणि पाहू शकता जलद गतीचा गोलंदाज. हाय बॉटम ऍक्शन, रिदम चांगला आहे, उंच तगडा असा गोलंदाज. हाय बॉटम ऍक्शन करत असताना, गोलंदाजी करत असताना पडल्यानंतर बाहेर वळाला. आणखीन एक व्हाईट बॉल देखील खलवे टीमने या स्पर्धेमध्ये बरेचसे टाकलेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. परंतु गोलंदाजांनी चांगली कामगिरी देखील केली, हे देखील आपण जरूर सांगूया. इथे एक्स्ट्रा रन्स मिळेल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 23 धावा पाहायला मिळतात. 4 बाद 23. हे तिसरं षटक आहे प्रसाद पाटीलचं. 4 बाद 23 धावा. वेगवान बॉल, थोडासा शारीरिक मार देत असताना पंचांकडे लाऊडली अपील का कदाचित हाईट फॅक्टर याचा लेग बाईटचा इशारा केला अंपायर्सने. 1 रन्स मिळेल. 25 धावा धाव फलकावरती. विशेष आपण आयोजकांचा देखील उल्लेख करूया, कारण बरेचसे प्रेक्षक म्हणत होते की इथे स्पर्धा होणारच नाहीत, परंतु ते आयोजकांनी करून दाखवलं. 24 धावा झाल्यात. 24 रन्स, 24 धावा धाव फलकावरती. विशेष आयोजकांचं आपण कौतुक करतोय, कारण ज्या पद्धतीने क्रीडांगण बनवलं गेलं. आय थिंक पहिली मॅच पहिल्या दिवसामध्ये जेव्हा सामने सुरू होणार होते तेव्हा त्याच्या आदल्या रात्री 2-2:30 वाजेपर्यंत संपूर्ण आयोजक या स्पर्धेला क्रीडांगणाला बनवण्यासाठी मेहनत करताना पाहायला मिळाले. आडव्या बॅटनं खेचून मारण्याचा प्रयत्न. डीप विकेटला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. थोडीशी चुकी केली. इथे फायदा उचलतील. या चुका फार महत्वाच्या ठरतात जेव्हा तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी उतरता. मिळाले असते 1च धाव, मिळतील आता 2 धावा, आणि या 2 धावेने 26 रन्स, 26 धावा धाव फलकावरती. किती भव्य दिव्य ट्रॉफ्या. प्रेक्षक जेव्हा आले या स्पर्धेमध्ये, खेळाडू पोहोचले, त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे. भव्य दिव्य ट्रॉफ्या आणि तब्बल 1 लाख अमाऊंट असणारी ही दमदार स्पर्धा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ऑन साइडला वळवलाय. सुशांत तैनात या बॉलवरती पोहोचेल. लॉंग ऑन वरून रन्स मिळेल. 1 धाव. हे षटक देखील तेवढंच चांगलं राहिलं. 1 षटकाराचा अपवाद वगळला तर पुन्हा एकदा प्रसाद पाटीलनं त्याच अगदी दमदार गोलंदाजीनं सुरुवात केली. फलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 27 धावा. आय थिंक या ओव्हर मधील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. 27 धावा धाव फलकावरती. रोहन तयार. कमी गतीने टाकलाय समोरच्या दिशेनं. सुशांत तैनात होता, परंतु कॅच सोडला आणि बॉल चाललाय सीमा पार. षटकार. चांगली बॅटिंग रोहनची पाहायला मिळते. इथे 3 षटकार त्याने ठोकलेत. स्कोर पोहोचलाय 4 खेळाडू बाद 33 धावा, आणि विस्फोटक अंदाज पाहायला मिळालाय रोहनचा. सुरुवात थोडीशी खडबडली जरूर, पण तो आता चांगल्या धावा बनल्यात. 11च्या सरासरीनं 33. रोहन बद्दल एवढं नक्की म्हणेल, न थके पाव कभी नाही हिम्मत हारी है, मैंने देखे कही दौर और आज भी सफर जारी है. चांगली फाईट, चांगला संघर्ष, धावांची गरज आहे, आणि सध्या त्या धावा बनवण्याचं काम रोहन करतायत मैदानाच्या आतमध्ये. 33 बनल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॉलिंग ट्रॅकवरती 4थ्या षटकाला आपण सुरुवात करतोय, आणि या 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दीक्षित येताना पाहायला मिळतील. 4थ्या षटकामध्ये दीक्षित पाटील. हे 4थं षटक. 12वे खेळाडू देखील हसत आलेत, कारण दोन्ही पेण तालुक्यातीलच खेळाडू आहेत. एक मैत्रीपूर्ण लढत म्हणायला देखील हरकत नाही. चांगलं बॅटल, चांगल्याच स्पर्धा पेण विभागामध्ये नेहमीच रंगल्या जातात. पण तो आज उरण तालुका पूर्व विभागामध्ये आल्यानंतर पेण तालुक्यामधील या 2 संघांमध्ये फायनल तुम्ही पाहताय. किती रोमांचकता वाढली या स्पर्धेची.
उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती जेव्हा या स्पर्धेचं आयोजन आलं. इलेक्ट्रिक स्कूटी पाहायला मिळणार होती, खेळाडू देखील खुश होते. आणि आज इलेक्ट्रिक स्कूटीवरती कोण बसेल, कोण घेऊन जाईल इलेक्ट्रिक स्कूटी, कुठल्या गावामध्ये जाईल याची चर्चा. 3 ओव्हरमध्ये 33 दीक्षित पाटील येतात, लिफ्टी गोलंदाज. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल दीक्षितचा फटका फसलाय, अर्धा संघ गारद केलाय. 5 खेळाडू बाद, 33 धावा. धक्का लागलाय. अवघ्या 33 धावा. 19 बॉलचा खेळ संपलाय आणि त्यामध्ये फक्त 33 धावा. आई रायबादेवी रावे टीमची सुरुवात जशी हवी होती तशी झालीच नाहीये म्हणूया आपण. कारण ज्या रावे टीमनं भल्या भल्या संघांना पराभूत केलं, त्या रावे टीमच्या विरोधात जसा कळवे संघ पोहोचला, इथे पारड थोडंसं जड करण्याचं काम केलंय कळवे टीमनं. 33 ला 5 विकेट. परंतु आई रायबादेवी रावे टीम अद्याप धावेची गरज आहे. म्हणावं लागेल, अरे तुफानाला पेळून बसलोय आम्ही, वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही. कारण धावांची नितांत गरज रावे टीमला. रावे टीम जे काही करायचं असतं ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजवते. म्हणून मी नेहमी म्हणतो की हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. हिमतीनं लढावं लागेल, कारण ज्यांच्यामध्ये हिम्मत त्यांनाच दुनियेमध्ये किंमत. शेवटचे 11 बॉल मध्ये कमीत कमी 22 धावा तरी आणखीन जोडता यायला हव्यात. 11 बॉल मध्ये 22 आल्या तर कमीत कमी 50 बनू शकतात. सध्या धावफलकावरती 33 आहेत. चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलाय, फिरवला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. मगाशी थोडा नॅचरल स्विंग बाहेर वळवला, आता उलटा टाकला बॉल आणि जसा उलटा पडला ना तसा बाहेरच्या दिशेने वळाला. लगातार 2 डॉट बॉल. हे चिंता वाढवणारं षटक म्हणूया आपण रावे टीमसाठी. धावा नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉट बॉल खेळता. क्रिकेट खेळ सांघिक खेळ आहे. 1 खेळाडू बाद झाला, 2 खेळाडू बाद झाले, मुख्य खेळाडू. परंतु कधी कधी जेव्हा तुमची वेळ येते ना तेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. सांघिक खेळ का म्हटलं जातं? जेव्हा तुम्ही सांघिक कामगिरी करता तेव्हा संघाच्या नावाचा डंका वाजतो. त्यामुळे आता विकेट जरूर पडल्यात. लोअर ऑर्डरचे खेळाडू त्यांना बॅटिंग करावी लागेल. वेगळं धाडस, जिथे सरळ फटके येत नाहीये तिथे उलटा मारण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूचं प्रमाण वाढलंय. 3 लागोपाठ निर्धाव चेंडू. मागील 3 बॉल मध्ये रन्सच बनल्या नाहीयेत. 33 ला 5 विकेट. शेवटच्या 9 बॉलचा खेळ राहिलाय. जी आपण चर्चा केली की कमीत कमी 22 तरी 12 बॉल मध्ये याव्यात, पण तो आता तुमच्याकडे फक्त 9 बॉल राहिलेत. उलटा बॉल, अर्ध्या खेळपट्टीवरून टर्न झाला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा 4था निर्धाव. दीक्षितनं देखील कमाल केली या स्पर्धेमध्ये. आपण सुशांतचं कौतुक केलं, आपण प्रसादचं कौतुक केलं, पण तो मागच्या मॅच मध्ये जेव्हा विंदणे संघ होता ना तेव्हा लास्ट ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये दीक्षितनं कमी धाव संख्येचं षटक टाकलं होतं. हे देखील चर्चा करायला आपण विसरणार नाही आहोत. 4 बॉल लगातार डॉट. काय अनोखा विक्रम करतील का? मेडन षटक येईल का या स्पर्धेमध्ये? आणखीन एक बरेचसे विक्रम आलेत. 5 बॉल षटकार 5 आले. कोणी 100हून अधिक धावा काढल्या, कोणी एकाच टीमनं एका इनिंग मध्ये 100हून धावा काढल्यात. चर्चा चांगलीच रंगली स्पर्धेची. 5वा बॉल. डॉट बॉल. लगातार 5 डॉट बॉल. चला कलवेचे पाटील बॉलिंग अवेलेबल, एकदा जोरदार टाळ्या उद्या. दीक्षित पाटीलची चर्चा. काय दमदार हा खेळाडू आणि लगातार 5 निर्धाव चेंडू. मॅडी डावकुरा बॅटर आहे आणि डावकुरा गोलंदाज, पण तो डावकुरा त्याच्या बॅटरला देखील शांत ठेवले. असं आपण म्हणतो की समोर डावका गोलंदाज असला त्याच्या समोर डावका फलंदाज, तर डावका फलंदाज भारी पडतो. शेवटचा बॉल. क्या बात है, मेडन षटक. जोरदार टाळ्या उद्या. दीक्षित पाटीलने करामतच केली आहे. उपसरपंच चषकामध्ये मेडन षटक आलंय. असतील झालो दीक्षित तुझ्या बॉलिंग वर फिदा. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 33 धावा. 18 बॉल मध्ये 33 होत्या. 19, 20, 21, 22, 23, 24 बॉल झालेत आणि धाव फलकावरती 33 धावा. मेडन षटक
कमालीची गोलंदाजी, व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला, हाय क्वालिटी गोलंदाजी, स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 4 ओव्हर 5 विकेट, धाव फलकावरती फक्त 33 धावा. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. आणि मैदानाच्या आतमध्ये तेच पाहायला मिळालं गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. डॉट बॉलचं प्रमाण त्यानं वाढवलं आणि 4 षटकांच्या अखेरीस फक्त 33 धावा. शेवटचं षटक आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये राज येताना पाहायला मिळतात. अंतिम षटक राज येथील बॉलिंग ट्रॅक वरती. उंच तगडा असा युवा खेळाडू आणि या शेवटच्या 6 बॉल मध्ये आता रावे टीम चला 17ची अपेक्षा आता, कारण 50 हव्या होत्या आपल्याला, कारण मागच्या ओव्हर मध्ये एकही रन्स आली नाहीये. का 17 बनतील? वेगवान बॉल, आणखीन एक डॉट बॉल. मागील 7 बॉल मध्ये एकही रन्स काढू दिली नाहीये. गावदेवी कलवे टीमच्या गोलंदाजीची कौतुक करूया आपण. गोलंदाजांचं ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे. 7 बॉल डॉट, 30 बॉलची मॅच. जवळजवळ विचार केला तर बरेचसे डॉट बॉल आलेत. 15 डॉट बॉल, 30 बॉल मध्ये अर्धा सत्र तुम्ही डॉट बॉल न खेळलात. इथे मिस टायमिंग, फटका फसलाय, कॅचची संधी पण टू फिल्डर नव्हते त्या ठिकाणी. रन्स मिळेल फक्त एकच धाव. सध्या ही चर्चा थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धावेनं डावाला पुढे नेण्याचं कार्य करत असताना, परंतु हे विसरू नका रावे टीम डेथ ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये आक्रमण करणं फार महत्वाचं आहे आणि इथे मागील 8 बॉल मध्ये फक्त एकच धाव आणि एका धावेनं स्कोर पोहोचलाय 34. 34 धावा धाव फलकावरती. प्रेक्षकांची अल्लोट गर्दी. कोण जिंकेल मेगा फायनल? आणि तो फायनल मध्ये जी आम्ही चर्चा केली की धावा 50-60 तिथपर्यंत पोहोचणं आता कठीण बनलंय. थोड्याशा चांगल्या लेवलची गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रसाद आला, प्रसादनं धावा दिल्या नव्हत्या. सुशांतनं कंजूस गोलंदाजी, परंतु कौतुक करूया आपण दीक्षित पाटीलचं. मेडन षटक हाताळलं दीक्षितनं. अगदी शेवटच्या टप्प्याकडे आता आपण प्रवेश केला. अंतिम मॅच. शॉर्ट पिच बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो आणि त्या चांगल्या सरावाने नेहमीच उतरणारा कलवे संघ. चला रन्स मिळायला जाईल फक्त एकच धाव. ही चर्चा प्रेक्षक देखील करतायत की 50 धावा व्हायलाच हव्या होत्या. वारंवार आम्ही हाच उल्लेख केला की 50 बनले असता तर मजा आली असती, पण चला जेवढ्या आहेत तेवढ्यांवरती फाईट जरूर करतील रावे टीम. खेळायचं तर फक्त जिंकण्यासाठी या एका डेफिनेशन रायबादेवी रावे ब संघ नेहमी उतरतो. काही येऊ दे मॅचचा रिझल्ट, काही येऊ दे, पण तो संघर्ष करत राहणं हे आमच्या रक्तात आहे. ओ वेगवान बॉल, तेज तर्रार, भन्नाट वेग, आणखीन एक डॉट बॉल. बॅट्समन बॅटीला बॉल नाही लागत. तुला औषध सांगू का काय? आता नवीनच ट्रेंड आला नाही का? शिको ऍप शिको. क्या बात है, हीचे मॅडीचा हा चमत्कार आहे. सिको ऍप हे बऱ्याच गोष्टी सांगत असतो, पण इथे मैदानाच्या आतमध्ये धावांची गरज आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघाला बॉल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार. रनआउटची संधी. खेळाडू पोहोचतील का? ओ इथे काय घडल्या? अंपायर रेफर केल्या. चला रनआउट साठी आपण जाऊया टीव्ही अंपायर्स कडे. नक्की खेळाडू सुरक्षित आहेत, पोहोचलेत की नाहीये याची पडताळणी केली जाईल. जर पोहोचले गेले तर 2 मिळतील, जर धाव पूर्ण झाली नाही तर 1च मिळणार आहे. संयम सर, रोशन पहिल्या सत्रापासून अगदी शेवटच्या सत्रापर्यंत होता उभा यष्टीरक्षक. फायनलचा बेगा हायवटेचा मुकाबला आउट आणि यष्ट्यांच्या माग गोठ्या नावाचं वादळ आलं. तो जसे इशारे करतोय ना महेंद्रसिंग धोनी स्टाईल ना, त्याच्याकडे ग्लोव्ज नाही आहेत, परंतु जे इशारे करतोय ना, रोशननं जे मेडल षटक फेकलंय ना, तो गोट्या, त्या गोट्यानं काय चमत्कार केला माहितीये का? लगातारचे 6 चेंडू निर्धाव. तो जसा इशारा करत होता फिरव फिरव, फिरवला आणि भवऱ्या सारखे चेंडू फिरवले. सोपं नाही आहे, म्हणून या गोट्या करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रण धुरंधर म्हणून त्याला संबोधलं गेलंय. गोलंदाज तयार. राज पुढचा बॉल. ओ शॉर्ट पिच बॉल, फिरून मारलाय, मागे चाललाय बॉल. फाईन लेग बाउंड लाईनच्या दिशेनं सीमा पार. मच निडेड बाउंड्री. 4 रन. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. मेगा फायनलची मॅच. टीम आई रायबादेवी रावे टीमनं धावा काढल्यात 41 आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये गावदेवी कळवे संघाला मॅच जिंकण्यासाठी 42 धावेची आवश्यकता. मेगा फायनलची मॅच आणि जशी मॅचला सुरुवात होईल मेगा फायनल
आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. ऐकूया सातत्यानं 2 दिवस जो आवाज, पहाडी आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकताय, असे प्रवीण ठाकूर सर यांच्याकडे आपण जातोय. धन्यवाद. हॅलो. अफलातून दर्जाची अंधाधुंद फलंदाजी बघायला मिळाली नाहीये, परंतु तेज तर्रार वेगवान मुलुक मैदानी तोप गावदेवी कळवे संघाच्या वतीनं, तांबरशेठ गावचे कल्पेश दादा यांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता आणि गावदेवी कळवा आणि ओमकारच्या संघाला अर्थात रायबादेवी रावा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. प्रत्येक जण शुभेच्छांचा वर्षाव करतोय. श्याम मोकाशी साहेबांचं नक्कीच कौतुक करेन, कारण हे जे मैदान आहे हे मैदान GR लॉजिस्टिक यांनी उपलब्ध करून दिलं, परंतु त्या मैदानावर जे सगळं काही क्रेडिट आहे, मग ती साफसफाई असो, सगळं एवढ्या गुलाबी थंडीमध्ये लोक बिबट्याच्या दहशतीनं घरी बसतात, रात्री बाहेर शक्यतो जेवल्यानंतर पडत नाहीत, परंतु हा शहर हा बिबल्या वाघ मात्र गाडीतच बसून या मैदानावर ही देखरेख करत होता. मैदानावर काही घडू शकतं, म्हणून आज ही लगातारच्या 5 दिवस हा भटपट्ट्या इथंच उभा होता, एकटाच वन मॅन शो. नाईट ड्युटी करून वीरेंद्र 5 दिवस सलग या अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये उभा आहे, त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. नाही, कर्मभूमी अतिशय महत्वाची आहे, परंतु कर्मभूमीपेक्षा जे प्रेम आहे क्रिकेटवरचं अतिप्रेम हे नक्कीच ते मैदानाकडे ओढलं जात आहे. तसेच समीर मात्रेंनी देखील कंपनीचं गेट देखील बघितलं नाहीये. तुमच्या मुलाचंही कौतुक करेन. लेदर क्रिकेटमध्ये अंडर-16 मध्ये भाविक पाटील समोर या, यानं बॉल बॉयचं काम केलंय आणि तो बॉल बॉय दादा हा तुमचं घर अंडर-16 मध्ये लेदर मध्ये निवड झाली, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच सार्डेगावचे सुपुत्र सपनो शंभू पाटील हा अग्निवीर म्हणून इंडियन नेव्ही मध्ये दाखल झालाय. गरुड झेप मोठी आहे आणि या पूर्व भागातून या बांदिवे टीम करता नक्कीच कौतुक करेन की यांनी सगळ्यांनी सांगितलंय की प्रत्येकाचं नाव घ्या, देशाची सेवा करणाऱ्या सगळ्यांची नावं घ्या. स्वप्नील ठाकुरचं कौतुक करेन, कारण ऐसा कोई शहर नहीं जहां इनका कहर नहीं और ऐसी कोई गली नहीं जहां इस स्वप्नील ठाकुर की चली नहीं. त्यांचंही योगदान खूप महत्वाचं आहे. कॉइन हातात दिले सांभाळण्याकरता 2 दिवस लगातार टॉसचा अजून पॉज घेतलेला नाहीये मी. येस, 6व्या सामन्याकडे सामना अप्रतिम आहे. जेव्हा लोएस्ट सामने बघायला मिळतात ना, प्रेक्षकांना आनंद मिळत नाही. एक गोष्ट सांगेन, अजूनही ओमकारचा संघ खेळतोय. ओमकार रावे संघाची मुलुक मैदानी तोप ही देखील आहे. जर प्रसाद ही सुसाट धावत होती, नंतर कोणाला होता रोशननं देखील मेडल षटक फेकलाय. मग हम भी किसी से कम नहीं, डीजे मॅडी बरोबर ना. आणि ज्यावेळी अशा प्रकारचे लो स्कोर असतात ना, त्यावेळी प्रेक्षक मायबाप साक्षीदार आहे. आणि कारण माणसाजवळ जेव्हा फार काही कमी असतं ना, तेव्हा तो वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि मग सर्वस्व पणाला लावतो, कारण त्याला हरायचं गमच नसतो. बोला गणपती बाप्पा. 22 तारखेला गणपती येणार आहेत, परंतु 21 ला काल निर्णय चुकला नाहीये. इकडे प्रवीण ठाकूर 46 वर्ष, कोण बोलेल का? नाही, मला वयाचं काय घेणे देणे, फक्त एकच सांगितलं. येस, जाऊया. आता करायचे आहे 24 चेंडू 42 धावा. रावे विपक्ष कलवे दोन्ही पेण तालुक्यातील मातब्बर संघ रोमाच्या थर्रार बदल आलित्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभेद्य फळी वेंदार विहरटा सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे पानदिवे 11 पानदिवे आयोजित माजी उपसरपंच चषक 2026 चा हा थर्रार बहु शकाल. खरं तर काय घडलंय
हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात बऱ्याच वेळा ठेकलेत, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध भिडलेत. परंतु एक गोष्ट सांगेन, अजूनही गोट्या नावाचा वादळ घोंगावतोय. पॉइंटच्या दिशेने तटवला चेंडू, घासत चाटत पुसत अडवला चेंडू. तद्वत 2 धावा पूर्ण केल्यात. खर तर या फायनल पर्यंत अजूनही सुशांत बोकलला आउट करणारा एकही मायकालाल पैदा झाला नाही. थोडक्यात काय, तो अजूनही सजीव आहे या मैदानावर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही माहिती प्रितेश म्हात्रे सर, खूप चांगली माहिती. ओहो, लेग बिफोर LBW LBW. आणि मला ओमकारनं सांगितलंय तुमचे शब्द खोटे ठरवीन, मागे घेतलाय. उठलोय नतमस्तक. ओमकार पाटीलचा जय जयकार. डीजे शब्दांकडे लक्ष असू द्या. कसा आहे, फार गमतीचा खेळ आहे क्रिकेट. अफाट आयशा मैदानी श्याम मोकाशी साहेबांच्या वतीनं डीजे माडी करता रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. टाळ्या होऊ द्या डीजे माडी करता. मॅडनेस आहे. महेश पाटील मॅन फ्रॉम, महेश पंडित मॅन फ्रॉम दादरपाडा. मुलाचा वाढदिवस असून देखील आमच्या विनंतीला मानधनी थोप आहे. फटका फसलाय, फटका फसलाय. बॅक टू बॅक दूसरा धक्का. इट्स अ बिग विकेट, इट्स अ बिग विकेट. बंबू धावा कमी झाल्या म्हणून कायर समजू नका. फायर है मैं फायर. नाम तो सुना होगा, नाम है ओमकार. ओमकार पाटील सबसे कातिल. क्या बात है. माझ्याकरता देखील 500 रुपयाचं पारितोषिक. श्याम मोकाशी सरांचे ATM खुले झालेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हाती घ्यावेत. कारण कसं आहे ना, ही दानत असावी लागते. हा काय झाली तर आहे ना, हिशेब माग कॉम्प्युटर इथं बसलाय, हिशेब माग त्याला त्याच्यासाठी ठेवलाय. समीरला चान्सच दिला नाही आम्ही. 2 धावांवर 2 विकेट. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. फायनलचा सामना फायनल सारखाच झाला पाहिजे. ब्लॉकचा चेंडू खणून काढलाय. सुपर जमीनला घासतात चाटत पुसत सीमा रेषेपार चौकार. बंदुकीतून निघालेली गोली. सुसार वेग, सुसार वेग. टूट कर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम. कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. राज तेच सांगतोय. ओहो, आणखी लेगस्टंपच्या बाहेर व लेग विकेटचा फील्ड फेटाळलाय. प्रचंड मोठे डाव टाकले जातात. आता 1 विकेट पाहिजे ना. प्रसाद पाटील प्रत्यक्ष साक्षात दर्शन. प्रसाद पाटील धुरंदर करण्याचा नाश्ता केलाय. जरा बघू द्या, जरा स्क्रीनवर 42 नंबरची जर्सी असावी. यस, बरोबर. WTC तुमच्या आधी मी सांगितलं, नो डाऊट इट्स अ बिग हिट. 63 नंबरची जर्सी राजची आहे. राजानं राजासारखं वागावायचं आहे म्हणून इशारे दिले गेले गोट्याच्या माध्यमातून. शिष्य आहे त्याचा, शार्गीत आहे. आफ्टमच्या 4थ्या स्टंपवरून चेंडू उडवलाय. निर्धाव, निर्धाव. पहिल्या षटकाचा निर्धाव खेळ संपलाय. 6 धावा
2 विकेट्स मिळवल्यात. स्मशान शांतता आहे. गावदेवी कल्ला संघाच्या गोटामध्ये स्मशान शांतता आहे. परंतु एकीकडे जल्लोष, दुसरीकडे आक्रोश, याच नाव आहे क्रिकेट. विरोधकांना सुद्धा बोललं पाहिजे, तो ग्रेट आहे. मरणानंतर सगळेच ग्रेट बोलतायत. शाहिस्ते खान जेव्हाची बोट छाटली आणि त्याची बहीण जेव्हा शाहिस्ते खानाच्या जवळ गेली, भाईजान मेरी लडकी ती मिल नाही रही आहे, त्याने सांगितलंय तो शिव छत्रपती आहे. राजा जो आहे ना शिवाजी, त्याच्या मुलांनी जरी किंवा त्याच्या मावल्यांनी जरी तिला नेली असेल ना, तरी तो साडी चोळीसह परतून पाठवेल. हा विश्वास माझ्या राजांकडे आहे. नाहीतर आता फक्त शिवजयंती पुरते आम्ही शिवभक्त, बाकी फक्त त्या चंद्रकोर लावा पुरते. त्यामुळे विचार करा, शिवाजी महाराजांचा आदर्श देखील तुम्ही घ्यायला पाहिजे. या निमित्तानं सांगून जाईन. 6 धावा 2 विकेट्स. दीक्षित पाटील, प्रसादनं भिरकावलाय चाबूक शॉट, चेंडू फरार झालाय. चौकार चौकार फटका आहे. आणि खरंच ही JWR लॉजिस्टिक कंपनीचे जे सगळे मान्यवर आलेत ना, तुमच्या येण्यामुळे 4 चांद लागलेत. JR चे माल जे कोणी आलेत ते सगळे सन्माननीय अतिथी, त्यांची नावं आम्ही त्यांचा सत्कार नक्कीच करू. परंतु या व्यासपीठाला अगदी शोभा वाढवलीत आपण, आणि एवढा वेळ काढून हा फायनलचा मेगा हाय व्होल्टेजचा सामना बघतायत. थर्रार अजूनही जिवंत आहे, अजूनही मॅच सोडलेली नाहीये कळवा संघानं देखील. प्रसाद पाटील लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कट केलाय सेन्सिबल क्रिकेट. पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार, दुसरा लगातारचा चौकार. आनंद शिंदे, दादा कोडके, नंतर डीजे मॅडी. टाळ्या होऊ द्या डीजे मॅडी साठी. डीजे मॅडी का पाहिजे? उत्तर आहे आग लावणारी ही ऑपरेटिंग बघायला मिळते. मॅजिकल फिंगर्स आहे. फटका क्लास आहे. चाबूक शॉट पकडला जाईल. आता चुकी होणार नाही आहे. फलंदाज बाद. प्रसाद पाटील मैदानाच्या बाहेर. एक किस्सा सांगतोय. मी लहान असताना तिसगावच्या यात्रेला गेलो होतो रात्री. त्यावेळी बँजो होते, काही एवढं मोठं बँजो नव्हता, पण ते गाणं लागलं. जानी बाबू यांच्या आवाजातील हे गाणं आहे. त्यावेळी हे गाणं वाजलं. एक म्हणजे थोडंसं आता मी बोलणार, सोमरस पिऊन एक नाचत होता त्या यात्रेमध्ये. हे गाणं लागल्या खलीवली एकदा आली ना, छाती नुसता कुठाचा उघडा बंब झाला होता. अरे बाबा मरशील मरशील लोक सांगतात, पण नाही, खलीवली आली की तो छाती कुटायचा. अरे बाबा जीव जाईल, थांब. म्हणजे एनर्जेटिक गाणं आहे. जानी बाबू यांच्या आवाजातील हे गाणं पेश. परंतु आता कोणाची वली जाईल हे मी सांगू शकत नाही. आता मात्र घाम फुटलाय, दरून घाम फुटलाय. घाम फोडणार का ठोकणार ही लढाई सध्या बघायला मिळते. कळवे विपक्ष दावे. 12व्या खेळाडूंकडे बघा. नेल बायटिंग स्पर्धा आहे. नख खातात, थोडक्यात कुरतडतात. उरली सुरलेली नख शिल्लक ठेवा, उद्यासाठी उपयोगी आहेत. उद्या कुठेतरी स्पर्धा असेल, बरोबर ना? WTC. येस, नो डाऊट. उसली दिली नाका समोरून चेंडूला उडवलाय चेंडू आणि मातीचा सुगंध देऊन जाणारी इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं गेलं तर ते वावगं ठरणार नाहीये. कसं आहे ना, शब्द खरं तर सगळे संपलेत. एवढे भन्नाट खेळी क्षेत्ररक्षक खेळाडू. रिव्ह्यू व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय.
नाही रिवू हाईट साठी बघा. यस पहिलं वॉर्न केलंय. यस कोणी बोलू नका. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है 12वे खेळाडू लक्ष देवा तो वो अंपायर. क्रिकेटच्या पटलावरच्या दोन न्यायदाता योग्य तो न्याय आमच्यापर्यंत पोहोचवतील. नाही 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 झालं तिथलं ऑन स्पीडचा निर्णय योग्य आहे. हे सामना चालू करायचा. दीक्षित मोहंतीला जाळ्यात अडकवलं जाईल का. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू अडवलाय फेकलाय. अंकेशने चेंडू फेकलाय. तद्वत घडलंय काय. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि धावा धापटल्यावर बघायला मिळतील. 16 धावा. सिंगल डबल धावांना आता महत्व आलंय. आता मोठे बटके मारू देत नाही आहे. तुम्ही जर चांगली गोलंदाजी करू शकता त्याहून सरस कामगिरी मी करेन. ही रेस निर्माण झाली आहे. राजला आवाज दिला गेलाय. आरोली उठली आहे. गुरूंची आरोली उठली आहे. आता गुरु तापलाय. शुक्राचार्यच व्हावं लागेल त्याला. 19 चेंडू 26 धावा. 19 चेंडू 26 धावा. ओहो परफेक्ट रनरवर ठोकणार षटकार. वर विकेट लांबला चक फेकलाय. या गाण्यातलं काही आम्हाला समजलं नाही परंतु गाणं जबरदस्त होतं म्हणून डीजे मॅडीसाठी टाळ्या होऊ द्या. खर तर नवीन पोपट हे गीत आलं तेव्हा प्रत्येक बार मध्ये हे गाणं वाजलं जात होतं. त्यावेळी व्हिनस कंपनीने अख्खी एक कार त्यांना भेट दिली होती. एवढा खप वाढला होता परंतु प्रत्येक ठिकाणी हे गाणं वाजलं जात होतं. अर्थ समजत नव्हता परंतु काय गायन होतं. म्हणून आनंद शिंदे प्रल्हाद शिंदेचे सुपुत्र यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिथं आवाज सगळ्यांचा संपतो तेव्हा या गायकाचा आवाज चालू होतो. म्हणून या आवाजाकरता अजूनही दुनिया दिवाणी आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. प्रसाद टाळ्या वाजवताना प्रसाद दिसतोय. ओमकार दबाव दबाव. राज मात्रे हे वेगळी स्टाईल आहे. 28 धावांची माफ करा 18 चेंडू 20 धावांची अजूनही गरज आहे. राजला आरोल्या सुटल्यात. ओमकार फसवलाय का नाही. या चेंडू 1 धाव. 1 धावेच्या रूपात दुसऱ्या धावेत 1-2 धाव. फुटबॉल खेळतोय मित्र. सकाळी जा धावायला. रोहन आप खुद को क्या रोनाल्डो समझते हो. एक एक धाव तुला वाचवायची आहे. 1 धाव दुसरी धाव सिंगल डबल धावांना खूप महत्व आहे. षटकार येत नाही परंतु या धावा खूप महत्वाच्या आहेत. म्हणून ओमकारला माहिती आहे काय घडलंय. जो आरोली सुशांत देतोय गोट्या देतोय त्याचं कारण ते आहे. रिस्क घेण्याची गरज नाही आहे. आज नायक टू खलनायक राज मात्रेला नायक करण्याकरता ही आरोल्या उठल्या गेल्यात. ओहो भन्नाट वेग तेज तर्रार 164 किलोमीटर वेगानं प्रति घंट्यानं हा बॉल फेकलाय. क्या बात है. स्पीडोमीटर चेक करा. उगाच बोलत नाही. ओमकार ऑन फायर. हार मानायला आम्ही आलो नाही कारण हारवाल्याच्या दुकानातच आम्ही हार मानायला जातो. अन्यथा आम्ही फटका क्लास आहे आणि पुढे टाकला तर नक्की ठोकणार आणि जोरदार ठोकलाय. हवाई हल्ला झालाय. षटकार. वर विकेट. अफलातून राजा है ये. शहंशाह है ये. शिकायत थोड़ी ना करेगा वो तो शिकस्त देगा. और क्या करारी शिकस्त दे रहा है. राज मात्रे ऑन फायर.
क्या बात है, टाळ्यांचा गजर गजर आणि गजर, चौफेर गजर बघायला मिळतोय. हवा काढून ठेवली, ओमकारची हवा काढली आहे. लॉकॉलचा चेंडू खरून काढलाय. क्या बात है, जरा शूज चेक करा राज, कारण हा कसा आहे, पायाच्या बोटांना चेचणारा हा चेंडू फेकला होता, उत्तर दिलं गेलंय. क्या बात है, वारावार प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. वर्किंग डे असून देखील एवढी कडवी झुंज बघायला मिळते. षटकार, नो डाऊट, इट्स अ बिग हिट. ठोकराय, मोठी ठोकराय. 41 धावा, केवळ एका धावेची आवश्यकता. चॅम्पियन कोण ठरेल? क्या बात है, गावदेवी कळवे सज्ज झालाय, सज्ज झालाय. अहो क्या बात है, सेलिब्रेशन बघा. ब्ल्यू टी शर्ट कोण आहे, नाव सांगा. गणेश दादा प्रचंड खुश आहे. लक्की चॅम्प त्यांच्याकरता 5 नंबरची जर्सी आहे. सगळं कळतंय, अगोदरच कॅमेरा WCC माझ्या डोळ्यात टाकलाय. यस, एक धावेची गरज आहे. रोशन ज्यांना जबरदस्त सेमीफायनल मध्ये मेडल षटक फेकला होता, त्याच्याकडे काहीच शिल्लक ठेवलं नाही. सुपर सा रोशन, दीक्षित न मला वाटतं. येस, फटका क्लास आहे, कारण हा फलंदाज खास आहे.